नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आता 2026 ची पूर्वपरीक्षा आहे. पण आता 2026च्या परीक्षेसाठी जर अभ्यास करायला सुरू करतो म्हटलं तर मला असं वाटतं की कदाचित पूर्वपरीक्षा ही क्लिअर होईल. पण मग जसं आता 2025 साठी जे विद्यार्थ्यांचे हाल झालेले आहेत की मेन्सचा अभ्यास करायला वेळच नाही. म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थी बघा, आपल्याला ना हा थोडासा मागच्या विद्यार्थ्यांचा किंवा जो डेटा आहे ना तो अभ्यास करून बघा. 2025च्या विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षेसाठी खूप अभ्यास केला. पण तेच मग ज्यावेळेस मुख्य परीक्षा आली, काहींना असं वाटतं की होते की नाही पूर्वपरीक्षा, आणि आता झाली तर आता कळत नाही की मुख्य परीक्षेसाठी कसा अभ्यास करायचा. का? कारण मुख्य परीक्षा आता डिस्क्रिप्टिव्ह आहे. बरोबर, आधी ज्या वेळेस ती ऑब्जेक्टिव्ह होती त्यावेळेस काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम का नाही? कारण पूर्वपरीक्षा पण ऑब्जेक्टिव्ह, हे पण ऑब्जेक्टिव्ह, फार काही फरक नव्हता. पण आता डिस्क्रिप्टिव्ह साठी तुम्हाला एक वेगळी स्किल, नॉलेज तर पाहिजेच, पण एक वेगळी स्किल पण डेव्हलप करायची आहे. तिथं तुम्हाला ऑप्शनल आहे, एसे आहे, एथिक्स आहे, असे मोठमोठे सब्जेक्ट सुद्धा वेगळे अभ्यास करायचे आहे. आणि त्याची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. आता 2026 ची परीक्षा आली आणि आता जर तुम्ही करतो म्हटलं तर 25 सारख्या विद्यार्थ्यांचे सारखेच हाल होतील. करेक्ट. पण 27 साठी तुम्हाला एक प्रॉपर प्लॅनिंग आहे ना ती करता येते. कारण आता इथून असं कन्सिडर करू की पूर्व परीक्षेला 1 वर्ष आहे, म्हणून पुढच्या वर्षी ते एप्रिल मे महिन्यातच 27 ची परीक्षा होणार आहे. आणि म्हणून आतापासून एक प्रॉपर प्लॅनिंग करा. प्रॉपर कोणत्या महिन्यात काय करायचं आहे त्याला काही भागांमध्ये विभागा आणि त्यानुसार अभ्यास करा. एक प्रॉपर स्ट्रॅटेजीने अभ्यास केला तर नक्कीच पूर्व परीक्षा पण क्लिअर होईल आणि मुख्य परीक्षा पण क्लिअर होईल. आपण तेच आज डिस्कस करणार आहोत. सर्वात आधी माझा नंबर मी इथं दिलेला आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील, इव्हन तुमच्याकडे सिलेबस जरी नसेल, कारण कोणत्याही परीक्षेचा पहिला जो टप्पा आहे तो आहे सिलेबस. आणि इव्हन सिलेबस जरी नाही आहे, मला मेसेज करा, मी तुम्हाला शेअर करतो. सिलेबस एकमेव अशी बाब आहे जी तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे. याची प्रिंटआउट, सॉफ्ट कॉपी पण नाही म्हणतोय मी जर तुम्हाला शेअर करतोय तर त्याची प्रिंटआउट घ्या, प्रिंटआउट काढा आणि ते जिथं तुम्ही अभ्यास करताय तिथं चिपकून ठेवा. बोथ साईड प्रिंटआउट काढायची नाही, वन साईड काढायची आणि चिपकून ठेवायचे. आणि ते तुम्हाला मी हे म्हणतोय की तोंडपाठ असायला पाहिजे. जसा मी जर सायन्स टेक शिकवतोय तर मला माहिती आहे की GS3 मध्ये पूर्व परीक्षेमध्ये जनरल सायन्स, सामान्य विज्ञान एवढंच लिहिलंय. तेच मुख्य परीक्षा सिलेबस मध्ये पाहिलं तर आपल्याला 3 घटक दिलेले आहेत, GS3 मध्ये आहेत. मला हे माहिती आहे की 3 ते 4 प्रश्न आहेत मुख्य परीक्षेमध्ये विचारले जाणार म्हणून. असं सर्व तुम्हाला तोंडपाठ प्रत्येक विषयाचं सर्व काही माहीत असायलाच पाहिजे. तुमचा जो पण तुम्ही ऑप्शन निवडत आहे त्याचा सिलेबस ते पण तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्याचा पॅटर्न, किती प्रश्न कोणत्या पेपरमध्ये विचारले जाणार. इव्हन आता 2025 चे बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांना हेच माहित नाही की अरे GS1 मध्ये किती प्रश्न विचारले जाईल, GS2 मध्ये किती, त्यामध्ये किती दिलेले आहेत आणि किती सॉल्व्ह करायचे आहेत. कधी काही काही प्रश्नामध्ये 4 दिले, 2च सॉल्व्ह करायचे आहेत, 1 इकडचा 4 तिकडचे, असे पण असतात. आणि हा पॅटर्न सुद्धा माहित नाही आहे. आणि विद्यार्थी फक्त अभ्यास 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 करतोय. अभ्यास करतोय म्हणजे काय की फक्त वाचन 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 करतोय. मी खात्रीने सांगतोय की अजिबात परीक्षा क्लिअर होणार नाही जर हा ऍटिट्यूड राहिला तर. त्यामुळे पहिला टप्पा आहे काय तर सिलेबस. सिलेबस नाहीये, मी तुम्हाला शेअर करतो, मला डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा. नेक्स्ट आहे की अजून काही तुम्हाला इतर स्ट्रॅटेजी बद्दल जर डिस्कस करायचं आहे, मला डायरेक्ट कॉल करा या नंबरवर. सेम नंबर कॉलिंगला आहे. बाकी सायन्स रिलेटेड अजून कोणते काही तुम्हाला डाऊट्स असतील तरी पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. नेक्स्ट आहे काय की एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलेला आहे मी, ज्यावर मी रेग्युलर काही कंटेंट आहे, माझे सेशनचे अपडेट्स आहेत ते टाकत असतो. तो जॉईन करायचा आहे तरी पण मेसेज करा. आणि बॅच सुद्धा जॉईन करायची आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि इथं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, PDF आहे, रेग्युलर कंटेंट आहे, तो मी इथं शेअर करत असतो. करेक्ट. चला पुढे वळू आपण आणि पुढच्या भागाकडे वळू. हा, इंस्टाग्रामला सुद्धा मी रेग्युलर कंटेंट टाकतो, हेमराज चामोर्शीकर सर्च करा. आणि मेन्स ओरिएंटेड काही सेशनची लिंक, प्लेलिस्ट आहे, तुम्हाला इथं मिळेल. तिथून तुम्हाला सर्व ते ऍक्सेस करता येईल. बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की काही आपण 3 टप्प्यांमध्ये, म्हणजे जर आपल्याला प्रॉपर स्ट्रॅटेजी जर प्लॅन करायची आहे तर 1 वर्ष आहे आपल्याकडे आणि त्या 1 वर्षाला चांगला अभ्यास करायचा आहे आपल्याला. एक लक्षात ठेवा की सर्वात आधी आपला पाया किंवा सुरुवात कुठून करायची आहे तर ते आहे काय तर सिलेबस. मी तुम्हाला ऑलरेडी आयडिया दिलेला आहे. सिलेबसची तुमच्याकडे प्रिंट आउट असायला पाहिजे आणि तो तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे. तोंडपाठ तोंडपाठ तुम्हाला असायला पाहिजे. नेक्स्ट आहे काय
की ठीक आहे की सिलेबस तर आपण पाहिलं, पण त्या एखादी घटकावर नेमके कसे प्रश्न विचारले जाणार हे आपण फक्त पुस्तक वाचून कळणार नाहीये. मुद्दा लक्षात घ्या की जर तुम्हाला हे वाटत आहे की मी एखादी पुस्तक वाचतोय आणि पूर्ण तोंडपाठ केलंय, तरी पण असं नाहीये की नेमकं जसा तसा प्रश्न विचारला जाणार. कधी आपल्याला लॉजिक लावावं लागतं, कधी थोडा भाग इकडचा थोडा भाग तिकडचा मिळून काय तर प्रश्न विचारला जातो. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही पीवायक्यू पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाहीये की एखाद्या भागावर प्रश्न कसा विचारला जातो. इव्हन अभ्यास एवढा करायचा आहे, पीवायक्यू तर एवढे जास्त वेळा सॉल्व्ह करायचे आहे की एखादी घटक वाचताना लगेच क्लिक व्हायला पाहिजे की नेमका प्रश्न या भागावर कसा विचारला जाणार म्हणून. हा जोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही तोपर्यंत समजूच नका की परीक्षा आपली क्लिअर होणार आहे म्हणून, की माझा अभ्यास झालाय म्हणून. आणि म्हणून यासाठी तुम्हाला पीवायक्यू तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. यासाठी मार्केटमधलं एखादी कोणतंही पुस्तक आहे पीवायक्यूचं ते नक्की परचेस करा, ज्यामध्ये सब्जेक्ट वाईज प्रश्न दिलेले आहेत, सब्जेक्ट वाईज आणि त्यामध्ये पण टॉपिक वाईज. शक्य झाल्यास जर त्यांचे जर एक्सप्लेनेशन, आय डाऊट की विथ एक्सप्लेनेशन कोणती पुस्तक असेल म्हणून, कारण ती पुस्तक खूप मोठी होईल नाही तर, पण विथ एक्सप्लेनेशन जर मिळालं ते तर उत्तम आहे. सायन्ससाठी तर काही घाबरायची गरज नाही आहे. सायन्सचं तुम्हाला कुठं काही नाही मिळालं तरी पण चालेल, सायन्सचा सगळी जिम्मेदारी माझी. सायन्सचे तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज प्रश्न, त्यांचे एक्सप्लेनेशन, सर्व कंटेंट मिळेल तुम्हाला. आपल्या युट्यूबला अवेलेबल पण आहेत आणि बॅच मध्ये पण तुम्हाला मिळेल. सो हा आधी ज्याला आपण म्हणतो ना की काही काम करायच्या आधी आपल्याला सगळं काही रेडी असायला पाहिजे, तर ते हे असायला पाहिजे. हा, मग जे रेफरन्स बुक्स वगैरे आहेत ना, जे काही तुम्हाला बुक्स वगैरे घ्यायचे आहेत, हे तुम्हाला प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी फॅकल्टी सांगतीलच आणि त्यानुसार ते घ्यायचे. बट हे तर तुमच्याकडे आता पण असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ठरवलंच आहे की परीक्षा द्यायचीच आहे, 27चा अटेम्प्ट द्यायचाच आहे, क्लिअर करायचंच आहे, घेऊन घ्यायचे. आणि अभ्यास सुरू करायच्या आधी सुद्धा मध्ये 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 चाडत राहा. करेक्ट. हा मुद्दा क्लिअर झाला असेल तर आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ, की तुमच्याकडे हा तर ज्याला आपण म्हणू की टँजिबल म्हणजे काय की ज्याला आपण टच करू शकतो, त्याला टँजिबल म्हणतात. पण इनटँजिबल म्हणजे काय की ज्याला टच करू शकत नाही. मग ज्याला टच करू शकत नाही असं काय तुमच्याकडे असायला पाहिजे? एक आहे नॉलेज आणि दुसरं आहे काय तर स्किल्स. आणि मी स्किल्सवर आता जेव्हापासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालाय तेव्हापासून मी नक्कीच म्हणणार की स्किल्स तुमच्याकडे यावर जास्त भर देणार आहे. कारण नॉलेज म्हणजेच काय की विद्यार्थी फक्त वाचतो 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 आणि आता परीक्षा ती राहिली नाहीये. वाचून फक्त तुमची पूर्वपरीक्षा क्लिअर होईल, पण ती पूर्वपरीक्षा क्वालिफाईंग आहे तुम्हाला मेन्सला जाण्यासाठी. त्यामुळे नॉलेज जो आहे तो तर तुमच्याकडे असणार आहे आणि हा सर्वजण सर्वांकडेच असेल, कारण सर्वजण सारखेच बुक्स वाचतील. त्यामुळे मला यावर काही बोलायचं नाहीये. तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात करत आहात तर मग तुम्ही भरपूर तुमचं वाचन होणार आहे, तुमच्याकडे खूप सारं नॉलेज असेल. आणि विदाऊट स्ट्रॅटेजी, विदाऊट प्लॅनिंग, विदाऊट एक्झाम समजता जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्याकडे एवढा नॉलेज असेल की जो परीक्षेसाठी कामाचं पण नाहीये आणि त्यात तुमचा वेळ भरपूर जाईल. ठीक आहे, आपण यावर कधीतरी नक्कीच एक सेशन घेऊन येऊ की नेमकं कमी वेळामध्ये जास्त एक्झाम ओरिएंटेड कसा अभ्यास करता येईल. नक्की जर तुम्हाला त्याची जर गरज असेल तर तसं पण चॅटबॉक्स मध्ये टाका आणि असेच काही अजून इतर काही टॉपिकची गरज असेल तर. पण मला हे म्हणायचंय की स्किल्स जे आहेत ना यावर फोकस करणं गरजेचं आहे. बघा, मला अजूनही आठवतं ज्यावेळेस मी सुरुवातीला, म्हणजे आज मला 8 वर्ष झालेत मी या टीचिंग फील्डमध्ये. सुरुवातीला मला ज्यावेळेस शिकवायला जायचो मी, 1 तासाचा सेशन घ्यायचंय तर मला आधी 4-5 तास मी आधी प्रॅक्टिस करत होतो आणि क्लासमध्ये गेल्यानंतर सुद्धा तेवढा कॉन्फिडंट फील नाही व्हायचं. दिस इज रियालिटी. स्किलसाठी असंच आहे. तुम्ही आठवून बघा की ज्यावेळेस तुम्ही सायकल चालवायला शिकलेत किंवा गाडी चालवायला शिकलेत त्यावेळेस तुम्ही कॉन्फिडंट नव्हते. रोज 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 प्रॅक्टिस करून आहे ना आज फुल कॉन्फिडेंटली तुम्ही चालू शकता. जर गेअरवाली गाडी चालवत असणार 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, तर मग आता एवढा जजमेंट आलेला आहे की विचार न करता गेअर शिफ्ट होतो. विचार न करता, का? कारण तो जजमेंट आहे ना, तो काम करतो. मला हेच म्हणायचे की स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे आणि ही प्रॅक्टिस मी तरी तुम्हाला म्हणणार की डे 1 पासून स्टार्ट करा म्हणून. आता कसं करायचं मी तुम्हाला पूर्ण या वर्षभराला 3 टप्प्यांमध्ये आपण डिवाइड करू आणि त्यामध्ये मग तुम्ही अभ्यास करा. मग तुम्हाला त्यामध्ये पण सांगतो की डे 1 पासून कसं प्रॅक्टिस करायची आन्सर रायटिंगची. तुम्हाला प्रश्न हा नक्कीच पडेल किंवा काही जण हे पण सांगत असतील की तुमच्याकडे नॉलेजच नाही आहे तर मग स्किल्स किंवा आन्सर रायटिंग कसं करणार म्हणून. अजिबात घाबरू नका.
एक्झाम ओरिएंटेड नाही लिहिलं तरी पण चालेल, पण मला हे म्हणायचे की जर मी माझ्याकडे जर स्प्लेंडर आहे आणि स्प्लेंडर जर शिकलो मी, तर मला असं हे एवढंच याची खात्री आहे की मी पल्सर चालवू शकतो म्हणून. अरे बरोबर की नाही? हा, बस तेच आहे की आन्सर तुम्हाला ऍटलिस्ट लिहिता जर येत आहे, एक जर टॉपिक तुम्ही अभ्यास केलाय, त्याचं चांगलं अनालिसिस केलेलं आहे, आणि जर तुम्ही तो टॉपिक कागदावर लिहू शकत आहात, म्हणजे आता सगळं काही बंद केलं आणि स्वतः तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकत आहात, तर मला असं वाटतं की तुम्ही आन्सर रायटिंग सुद्धा करू शकणार. का? कारण आन्सर रायटिंग मध्ये तसाच काही एखादी भाग दिला राहील आणि त्यावर आपल्याला उत्तर लिहायचं. आणि म्हणून आन्सर रायटिंग करा, डे 1 पासून करा. हे एवढे टँजिबल आणि इनटँजिबल एवढा जर तुमचा क्लिअर झाला असेल, तर बघा आता आपण पुढे वळू. आणि पुढे म्हणजेच काय की आपल्याकडे जवळपास मी कन्सिडर करतोय की 12 महिने आहेत. हा, यापेक्षा नक्की 1-2 महिने एक्स्ट्रा पण मिळेल, कारण आता मार्च आलेला आहे, मार्चचं एंडिंगच आहे, त्यामुळे मार्च सोडून द्या. एप्रिल पासून आणि पुढच्या वर्षी जर मे महिन्यातच जर परीक्षा जर झाली, तर जवळपास आपल्याकडे 13 महिने आहेत. मी इथं 12 महिने कन्सिडर करतो, म्हणजे 1 वर्ष असं कन्सिडर करतो. या 12 महिन्याला मी एक काम करतो, 4-4-4 4 मंथ्स. सुरुवातीचे 4 महिने, मधले 4 महिने आणि हे शेवटचे 4 महिने. करेक्ट? असं आपण डिवाइड करू. आता हे 4 महिने जर झाले, तर इथं काय असेल तर प्रिलिम असेल. म्हणजे हा जो घटक आहे, या 4 महिन्यामध्ये फक्त प्रिलिम ओरिएंटेड अभ्यास करायचे. का? कारण या 4 महिने म्हणजे हे वर्षभरानंतर लगेच प्रिलिम आहे ना, त्यावेळेस तुम्हाला मेनचा विचार सुद्धा करायचा नाहीये. फक्त प्रिलिम, प्रिलिम आणि प्रिलिम. करेक्ट? मग या दोघांमध्ये काय करायचंय? या दोघांमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला प्री प्लस मेन्स, कारण आता परीक्षा तो गोंधळ व्हायला नाही पाहिजे की मी आधी प्रिलिम क्रॅक करतो आणि मग मेन्सचा अभ्यासाला लागणार. जे 25च्या विद्यार्थ्यांचे हाल झालेत ना, जे आम्ही आता त्यांकडून करून घेतोय, की तुमचं ठीक आहे की आता तुम्ही ह्या ज्या चुका केल्या त्या केल्या तर केल्या, पण आता नको व्हायला पुढे. त्यामुळे खूप जास्त मेहनत त्यांना पण घ्यावी लागत आहे, खूप जास्त मेहनत फॅकल्टीला, माझ्या टीमला पण घ्यावी लागत आहे. त्यामुळे ते तुमच्याकडनं व्हायला नाही पाहिजे. जर तुमचा विचार करा की त्या 25च्या विद्यार्थ्यांचा अभ्यास, एवढं नक्की सांगतोय बरं का, की 25च्या विद्यार्थ्यांनी मेनचा अभ्यास ज्यांनी आधीच केलाय ना, त्याची परीक्षा क्लिअर होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत, ज्यांचा मेनचा अभ्यास ऑलरेडी झालाय आणि या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये फक्त ते रिव्हिजन करत आहे, आणि दुसरं काय की ज्यांनी मेनचा अभ्यास काहीच केलं नाही. आणि बरेच विद्यार्थी आहेत असे ज्यांना ऑप्शनल सुद्धा त्यांनी काहीच वाचलेलं नाहीये, एसे कधीच वाचलेलं नाहीये, एथिक्स कधीच वाचलेलं नाहीये. आता तुम्ही विचार करा की कोणाचा, म्हणजे मला असं वाटतं की हा जो पहिल्या प्रकारचा विद्यार्थी आहे ना, हा फक्त पेपर जरी लिहून येईल ना, तरी पण यापुढेच राहणार आहे. आणि म्हणून म्हणतोय की तुम्ही या पहिल्या प्रकारचं म्हणा, प्री आणि मेनचा अभ्यास रेडी करा. कारण काय, हे प्रिलिम झाल्यानंतर तुम्हाला 3-3.5-4 महिने मिळतील. 3 ते 4 महिने कन्सिडर करा. त्या तेवढ्या पिरियडमध्ये फक्त प्रॅक्टिसच करायची आहे, कारण इतरांच्या पुढे जायचंय. करेक्ट? आता इथं प्री आणि मेन्सचा अभ्यास करायचा आपल्याला पहिल्या 2 टप्प्यामध्ये. मग आता पहिल्या या टप्प्यामध्ये स्पेसिफिकली काय करता येईल आपल्याला? यामध्ये ऑब्व्हियस आहे की आपल्याला फाउंडेशन चांगला क्लिअर करायचं आहे. म्हणजे नॉलेज तर घ्यायचा आहे, पण तो पण कसा, तर फाउंडेशन म्हणजेच काय, तर बेसिक्स. आणि बेसिक्स म्हणजेच काय की तुम्हाला एनसीईआरटी आहे, स्टेट बोर्ड आहे, ते वाचायचे आहेत. तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असणार, पण एनसीईआरटी एवढे चांगले बनले आहेत किंवा स्टेट बोर्ड खूप चांगले बनलेले आहेत की तुम्हाला खूप चांगला अभ्यास, खूप चांगला पाया आहे ना तुमचा तिथून रेडी होईल. करेक्ट? नेक्स्ट आहे काय की थोडं तुम्हाला करंट अफेअर्स आणि त्यामध्ये पण एडिटोरियल्स वाचणं सुरू करायचंय. आता प्रश्न पडेल की सर करंट अफेअर्स वाचायचे, पण एवढं सारं आहे ना, काय काय वाचायचं? करंट अफेअर्स वाचतो म्हटलं तर रोजचा न्यूजपेपर घेतला तो दिवस त्यातच चालला जाईल. मग त्यामध्ये काय, तर मुख्यतः नेमके मुद्दे काय आहे, कारण करंट अफेअर्स तुम्हाला सर्व लक्षात राहणार नाही, त्यासाठी नंतर कोणतीतरी एखादी मॅगझिन आहे तीच फॉलो करावी लागणार आहे. त्यामुळे करंट अफेअर्स मध्ये हे लक्षात ठेवा की प्रयत्न हे करा की नेमके कोणते मुद्दे चर्चेत आहेत. मी काही मुद्दे जसं आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जा तिथं घेतोय. एडिटोरियल्स आलेत तर प्रयत्न करा की रोजचे काही 2-3 तरी एडिटोरियल्स तुमच्या वाचत्यात. पेपरमध्ये एक संपादकीय एडिटोरियल म्हणून एक पेज असतो, तो वाचण्याचा प्रयत्न करा. पॉलिटिकल जर असेल तर ते सोडून द्या, पण बाकीचे जे आहेत ना ते थोडे समजून घ्या की जो लेखक आहे, ज्यांनी तो आर्टिकल लिहिलेला आहे, त्यांचे मत काय आहेत हे समजून घ्या. जसं आताच काय, तर काही दिवसाआधी मी एक सेशन घेतला की सुप्रीम कोर्टाने मेन्स्ट्रुअल लीव्ह म्हणजे मासिक पाळीची जी रजा आहे दर महिन्यामध्ये
महिलांना जो 4-5 दिवस त्रास होतो मासिक पाळीमुळे, तर ते 4-5 दिवस सुट्टी मिळायला पाहिजे अशी एक PIL फाईल करण्यात आली, पण त्याला सुप्रीम कोर्टाने सरळ नकार दिला. त्यानंतर मी काही दिवसाआधी घेतलं होतं की पॉप्युलेशन आहे, चीन आता पॉप्युलेशन वाढवण्यासाठी प्रयत्न करते, आंध्र प्रदेश पॉप्युलेशन वाढवण्यासाठी प्रयत्न करते. का? कारण आपण तर हेच विचार करतो ना की पॉप्युलेशन जे आहे ते चांगलं नाही आहे, खूप जास्त पॉप्युलेशन म्हणजे बर्डन, आपण असंच विचार करतो. पण आता हेच देश किंवा भारतातील सुद्धा काही राज्य का प्रयत्न करतात, हा प्रॉपर अनालिसिस आपलं असणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा तो जर अनालिसिस जर बिल्ड झाला, आणि मला असं नाही वाटत की तो काही, बघा त्यामध्ये पण काही भाग असा असेल ना एडिटोरियल मध्ये की जो टेक्निकल आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला काही स्टॅटिक्सचा भाग हा समजून घेणे रिलेव्हन्स, म्हणजे जसं आता मी यामध्येच म्हणतो ना की जो मेन्स्ट्रुअल लीव्हचं तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 21, पण आर्टिकल 21 तुम्हाला नाही माहिती आहे का, कारण नव्याने तुम्ही सुरुवात करत आहात. ठीक आहे, तो भाग सोडून द्या. आर्टिकल 21 काय आहे अगदी सुरुवातीला जो पण विद्यार्थी अभ्यास करतोय, पण मग रेस्ट ऑफ द भाग आहे तो तर तुम्हाला अभ्यास करता येईल आणि समजून घेता येईल. आणि तेच मुद्दे खरं तर तुम्हाला मेन्समध्ये लिहायचे आहेत बरं का. आणि म्हणून हळूहळू करंट अफेअर्स काय आहेत, काय सुरू आहे हे समजून घ्या. त्यात खूप वेळ द्यायची गरज नाही. मला वाटतं की सुरुवातीला 1 ते 1.5 तास द्या आणि हळूहळू तो टाइम आहे तो कमी करा, किंवा 2 तास द्या. हळूहळू टाइम आहे तो कमी करायचे का, जसा तुमचा स्टॅटिकचा भाग रेडी होतोय, हे सर्व एडिटोरियल वाचलेत आणि तुमच्या लक्षात येईल की 5-6 महिन्यानंतर तेच ते मुद्दे रिपीट होत आहेत, म्हणून ऑटोमॅटिक टाइम कमी होईल. पण त्याची सवय करा आतापासून. परत सांगतोय की जजमेंट गाडीचं बघा की आता विचार न करता पण गिअर शिफ्ट करता येतो आपल्याला. करेक्ट. नेक्स्ट आपण वळू काय, तर आता हा बेसिक क्लिअर झाला. हे सर्व तुम्ही बेसिक्स रेडी करत आहात. प्रयत्न करा की या 4 महिन्यामध्ये कमीत कमी एक रीडिंग ही जीएसची पण व्हायला पाहिजे आणि ऑप्शनलची पण व्हायला पाहिजे. कमीत कमी म्हणतोय मी, कमीत कमी म्हणतोय. आणि जेव्हा तुम्ही हे रीडिंग करणार आहात, तर हे लक्षात ठेवा की याचे PYQ तुम्हाला पाहायचे आहेतच. PYQ शिवाय चालणार नाहीच आहे. कधीही कोणताही भाग तुम्ही वाचत आहात. मी आता रिसेंटली कोणत्यातरी एखाद्या हे आता जो रिझल्ट लागला ना UPSCचा, एका IAS अधिकाऱ्याचं बघितलं मी की रोज माझा टार्गेट होताच म्हणे की मला रोज UPSCचे 100 PYQ सॉल्व्ह करायचे. हा ऍटिट्यूड पाहिजेच. त्यामुळे PYQ तर सरायचे, त्याशिवाय ना आपल्याला कळणारच नाही की नेमकं हे वाचतोय तर वाचतोय, पण यातून विचारलं काय जाणार. मी आज एक बघतो की माझ्या पेड क्लासमध्ये ना बरेच विद्यार्थी शिकवता शिकवता विचारतात की सर यावर कसा प्रश्न विचारला जाईल, किंवा यावर आयोगाने कसा प्रश्न विचारलाय, है ना. म्हणजे ते क्युरियस आहे आणि ती एक बाब चांगली वाटते. करेक्ट. सो PYQ पाहायचंय. नेक्स्ट, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आन्सर रायटिंग यावर तुम्हाला काम करायचंय डे 1 पासून. आता डे 1 पासून तुम्हाला वाटेल की सर आमचा स्टॅटिकच रेडी नाहीये, आमचा बेसिकच रेडी नाही, कसा काय करायचंय. मी तुम्हाला म्हटलं नाही की हा एडिटर तुम्ही वाचता बरोबर. एक काम करा, तुम्हाला आताच सांगतोय, व्हिडिओ सेक्शन मध्ये जा आणि जो टॉपिक सांगितला ना मी की सुप्रीम कोर्टाने जर म्हटलं की जर मेन्स्ट्रुअल लीव्ह जर दिली तर जे एम्प्लॉयर आहे ते स्त्रियांना कामावर ठेवणार नाही, यामुळे नुकसान हा स्त्रियांचाच होणार आहे. करेक्ट. तो एडिटोरियल पहा, त्यामध्ये मी तो जो मुद्दा आहे ना तो चांगला एक्सप्लेन केलाय, आणि तो पूर्ण ऐका आणि पूर्ण ऐकल्यानंतर त्याचा एक स्वतःच प्रश्न बनवा. ठीक आहे. आणि त्या प्रश्नाचं स्वतःच उत्तर लिहून पहा. बस हेच करायचे. रोज तुम्ही हे एडिटोरियल वाचतात, एकच मुद्दा घ्या, एकच घ्या, खूप काही करायची गरज नाही, एकच घ्यायचा आहे, तो चांगला समजून घ्यायचा आहे. समजून घेतल्यानंतर सकाळी वाचलाय ना, सायंकाळी त्यावर उत्तर लिहून पाहायचंय. काहीतरी पानभर, 1.5 पान, 2 पान, थोडंफार काहीतरी लिहून पहा. मला हे म्हणायचं की फक्त तुमची स्किल्स आहे तेवढी जर बिल्ड झाली ना, तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये प्रॉब्लेम जाणारच नाही. आणि जर तुम्ही हे जर 4 महिने करत आहात, मी तुम्हाला खात्री देतोय की मेन्सची तयारीची सोयी. फक्त हे 4 महिने करा. करेक्ट. आता बघा की 4 महिन्याचा हा पूर्ण आपला नॉलेज आणि आपण स्किल्स याचा बेस सगळा रेडी आहे. 2 गोष्टीवर काम करायचं आपल्याला, नॉलेज पण आणि स्किल्सवर, आणि त्याचा बेस, त्याचा पाया हा जबरदस्त रेडी आहे. आता येऊ आपण 4थ्या महिन्यावर, जे दुसरा स्लॉट आहे ना जे 4 महिन्याचा, त्यावर प्री आणि मेनचा अभ्यास तर करायचा आहे. टॉपिक आपल्याला जनरली वेगळे तर राहत नाही, जनरली सारखेच राहतात प्री आणि मेन्समध्ये, फक्त मेन्समध्ये काही घटक एक्स्ट्रा ऍड झालेले आहेत. आता या 4 महिन्यामध्ये नेमकं काय करायचंय, यामध्ये इथं झाली होती पहिली रिडिंग, आता इथं दुसरी आणि तिसरी रिडिंग कंप्लीट करायची आहे. ऑब्व्हियस आहे की पहिल्या रिडिंगला जेवढा वेळ लागला तेवढा वेळ दुसऱ्या किंवा तिसऱ्याला लागणार नाही. आणि सोबत PYQ पण सॉल्व्ह करायचे आहेत. आता PYQ कोणते सॉल्व्ह करायचे आहेत,
तर इथं पीवायक्यू तुम्हाला प्रीचे पण सॉल्व्ह करायचे आहेत आणि मेन्सचे पण सॉल्व्ह करायचे आहेत. मेन्सचे कुठून घ्यायचे आहेत? एमपीएससीचा तुम्हाला एक तर मिळेल 2025चा आणि यासोबत युपीएससीचा पण मिळेल. प्रीचा पण अभ्यास केलाय, मेन्सचा पण केलाय. तो एखादी घटक वाचला, त्या घटकावर प्री मध्ये कसे प्रश्न विचारले, मेन्स मध्ये कसे प्रश्न विचारले. सो या पद्धतीने सेकंड अँड थर्ड रिडिंग सोबत काय तर हा जो भाग आहे ना हा करा. करेक्ट. आणि यामध्ये तुम्ही कम्प्लीट रेडी होणार कशासाठी? प्रयत्न करा की कम्प्लीट रेडी व्हायचे आपल्याला मेनसाठी. आणि तसंही आपण डेडिकेटेड जो भाग दिलाय ना तो प्रिलिम साठी दिलेला आहे, तो काही विषयच नाही आहे. पण या 4 महिन्यामध्ये तुम्हाला प्रिलिम साठी कम्प्लीट रेडी व्हायचे. कम्प्लीट रेडी म्हणजेच काय की हे काही घटक असे आहेत जे प्री आणि मेन्स मध्ये आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आहे ना, त्यानंतर एन्व्हायरमेंट, हे घटक आहेतच. पण या व्यतिरिक्त मेनसाठी अजून कोणते घटक आहे? मेनसाठी आहे एसे रेडी करा, एथिक्स रेडी करा. करेक्ट. त्यानंतर आपला जो ऑप्शनल आहे तो रेडी करा. ठीक आहे. त्यानंतर आपला प्रिलिमला जनरल सायन्स आहे, तर मेन्सला टेक्नॉलॉजी आहे तो रेडी करा. इंटरनल सिक्युरिटी आहे तो रेडी करा. डिझास्टर मॅनेजमेंट आहे तो रेडी करा. सोसायटी आहे तो रेडी करा. बघा किती सारे घटक आहेत. हे असे घटक आहेत ना या प्रिलिमच्या नंतर वेळ मिळणार नाहीये. आणि हे 3 तर एवढे मोठे आहेत आणि डिसाइडिंग फॅक्टर आहेत की मेन्स मध्ये मार्क्स येण्यासाठी. करेक्ट. सो दिस इज द स्ट्रॅटेजी. हे जे घटक आहेत हे छोटे आहेत, हे लगेच होतात, आठवड्याभरात होऊन जाईल तुमचे. हे यात काहीच विषय नाही, पण हे खूप मोठे आहेत. आणि दुसरं म्हणजे नेमकं काय, तर हा जो आहे ना एसेचा भाग किंवा ऑप्शनचा भाग, यामध्ये जो सर्वात जास्त मार्क घेईल त्याला मेन्स मध्ये एज राहणार आहे. त्याला मेन्स मध्ये सर्वात जास्त मार्क येणार. कोणता? एसे आणि ऑप्शनल हेच असतील. बाकी सगळे जे विषय आहे ना त्यात सर्वजण सारखेच मार्क देतात, मोर ऑरलेस सारखे मार्क देते. करेक्ट. चला, इथं आय होप क्या क्लिअर झाला असेल की दुसरा टप्पा. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये काय की तुम्हाला फक्त आता मेन्स विसरूनच जायचंय. इथं मेन्स विसरूनच जा, काहीच करायचं नाही. मेन्सला पाहायचं सुद्धा नाही की आपल्याला आन्सर रायटिंग वगैरे करायचे वगैरे. सर्व इथं तुमचे नोट्स आहेत. बघा इथं मुख्यतः फोकस करा या चौथ्या महिन्यामध्ये की नोट्स तुमचे रेडी करायचे आहेत. नोट्स कोणते? मेन साठी तुम्हाला नोट्स रेडी करायचे आहेत, यावर फोकस करा. आता बघा की इथं ज्यावेळेस तुम्ही येणार या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रयत्न करा की आता मेन्सला तुम्ही विसरलेत. मेन्सचा काहीच रोल नाहीये, फक्त फोकस करायचे प्रिलिम. आता तुम्ही बऱ्यापैकी या टप्प्यामध्ये प्रिलिमचा अभ्यास केलाय बरं का. डायरेक्ट यामध्ये प्रिलिम ओरिएंटेड नोट्स काढा. हे म्हणतोय मी की प्रिलिम ओरिएंटेड ते नोट्स काढायचे आहेत. पीवायक्यू ऑलरेडी तुम्ही इथं सॉल्व्ह केलेले होते, इथं सॉल्व्ह केलेले आहेत. 3 रिडिंगच्या वेळेस 3 वेळा ते सॉल्व्ह झालेले आहेत. परत एकदा इथं पीवायक्यू सॉल्व्ह करा. माझं सरळ म्हणणं आहे, जर तुमचा 3-4 वेळा जर पीवायक्यू सॉल्व्ह होत आहे तरच प्रिलिमला जा, अदरवाईज जाऊच नका. तो जो कॉन्फिडन्स आहे ना तो तयार होणारच नाहीये. त्यामुळे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. प्रत्येक घटकावर या पीवायक्यू सोबत एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. आता तुम्हाला वाटेल की सर हे एवढं होणार आहे का? हो, होईल का नाही होईल, कारण प्रिलिमचा अभ्यास ऑलरेडी झालाय आपला. इथं आता असा माइंडसेट बनवायचा आहे की खरंच तुम्ही परीक्षेमध्ये बसलेत आणि 10,000च्या जवळपास तुम्ही जर हे पीवायक्यू एमसीक्यू म्हणून जर सॉल्व्ह केले, 10,000 म्हणतोय मी. त्यात सब्जेक्ट वाईज आले, टॉपिक वाईज आलेत, फुल लेंथ आलेत, सब्जेक्ट वाईज आलेत आणि मग मॉक टेस्ट आलेत. हे सर्व 10-15,000 सॉल्व्ह करा, हा टार्गेटच ठेवायचा आहे. आणि हे जर झालं ना प्रिलिम सहज क्रॅक होते. सो पीवायक्यू केलंय, एमसीक्यू केलंय, त्यानंतर टेस्ट द्या, मॉक टेस्ट आहेत. सुरुवातीला सब्जेक्ट वाईज द्यायचे आणि ते झाल्यानंतर मग फुल लेंथ टेस्ट आहेत ते द्यायचे. करंट अफेअर्स बऱ्यापैकी आपण आयडिया घेतलेली होती. आता करंट अफेअर्स सुद्धा प्रिलिम ओरिएंटेडच अभ्यास करा, कारण जर तुम्ही पीवायक्यू पाहताय तर त्याच करंट अफेअर्स मधून प्रश्न प्रिलिम मध्ये कसा विचारणार हा तुम्हाला कळणार आहेच. मेन्स मध्ये कसा विचारणार हे तुम्हाला मेन्सच्या वेळेस लक्षात आलं असेल, पण प्रिलिमच्या वेळेस कसं करणार विचारलं जाणार याची आयडिया आलेली आहे. का? कारण पीवायक्यू आपण पाहिले तेवढ्या वेळेत. करेक्ट. सो हा एक पॅटर्न पहिल्या 4 महिन्यामध्ये, दुसऱ्या 4 महिन्यामध्ये आणि तिसऱ्या 4 महिन्यामध्ये काय करता येईल या पद्धतीत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. शक्य झाल्यास मी तर सगळं एका ठिकाणी सगळंच कदाचित
आपण ते आता वेगळं करतो म्हटलं थोडा अवघड होऊन जाईल, पण शक्य झाल्यास हा सेशन परत एकदा बघा आणि या 4 टप्प्यांना 4 पानावर लिहून ठेवून द्या की तुम्हाला नेमकं काय करायचंय. ऑल क्लिअर सर्वांना? यस. बाकी कोणत्या क्वेरीज आहेत, अजून अशा कोणत्या सेशनची गरज आहे, नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. आणि माझा नंबर मी इथं दिलेला आहे, ज्यावर तुम्हाला कोणते काही डाऊट्स असेल ना तर ते विचारता येईल. हा नंबर आहे इथं 8793382448. मग मी म्हटलं की सिलेबस जरी नाही ना मी तुम्हाला शेअर करतो, फक्त पीवायक्यूचं पुस्तक तुम्हाला घ्यावं लागेल आणि जो आपला पहिला टप्पा आहे. बाकी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे, बॅच जॉईन करायचे, डायरेक्ट यावर कॉन्टॅक्ट करा. बॅच साठी बघा की आपल्याकडे कोणती बॅच आहे, तर बॅच आहे आपल्याकडे स्वराज्य बॅच, ज्यामध्ये आपण बेसिक पासून कव्हर करू, एनसीआरटी पासून. अदरवाईज एनसीआरटी जर तुम्हाला कव्हर करतो म्हटलं ना, तुमचा जो पहिला टप्पा आहे ना 4 महिन्याचा तो तसाच चालला जाईल, बाकीच्या गोष्टी राहून जातील. सो इथं तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात ते मिळतील. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुद्धा आपण इथून करून घेणार आहोत. जे तुम्हाला पॅटर्न सांगितलं त्या पॅटर्नने आपण इथं ही बॅच आहे ती चालणार आहे. नेक्स्ट तुम्हाला इथं 18 बुक्स मिळतील, जे तुम्हाला कुरिअरने तुमच्या घरपर्यंत येतील आणि पीडीएफ स्वरूपात आपले क्लास नोट्स मिळतील. प्रत्येक फॅकल्टी जे शिकवणार त्यांचे. आपल्याकडे प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे, सर्व एक्सपिरियन्स्ड आहेत. 8-10 वर्ष सर्वांना एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्यांच्या विषयावर पकड खूप चांगली बनलेली आहे. त्यांचे नोट्स पण तसेच भारी बनलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय की मेंटॉरशिप प्रोग्राम सुद्धा तुम्हाला इथं मिळेल. तुम्हाला कोणतेही डाऊट आहे डायरेक्ट मेंटॉरला विचारता येईल. आपले सर्व क्लासेस लाईव्ह होतात आणि सोबत अनलिमिटेड रेकॉर्डेड आहे. रेकॉर्डेड सेशन पाहायला कोणतंही बंधन नाही. लाईफ टाइम साठी तुम्हाला बॅच मिळेल, म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत जे पण क्लासेस होतील ते सर्व तुम्हाला इथे ऍक्सेस करता येईल. यासोबतच आपण इथं भरपूर डिस्काउंट मिळेल तुम्हाला बॅचवर आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहे. नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहे. आता डिस्काउंट नंतर किती फीज होणार आणि दर महिन्याला किती भरावी लागेल, यासाठी माझा नंबर दिलाय ना, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. बाकी टेस्ट वगैरे ह्या सर्व गोष्टी इथं नक्कीच होणार आहे. इतर वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहे. करंट अफेअर्स वगैरे पीडीएफ स्वरूपात ते पण मिळेल. आणि मेन्सच्या तयारीसाठी एक वेगळा आपला टेलिग्राम चॅनल आहे. मी तर माझा टेलिग्राम चॅनल सांगितलाय, पण मेन्सच्या तयारीसाठी हा जो टेलिग्राम चॅनल आहे राज्यसेवा मेन्स गुरुकुल, हा नक्की जॉईन करा. QR कोड आहे, तो स्कॅन करा किंवा सर्च करा. यावर तुम्हाला रेग्युलर UPSCचे प्रश्न कसे विचारले जातात, त्याचे मॉडेल आन्सर्स काय आहे, ह्या सर्व बाबी मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय की जर तुम्ही 2025चा मेन्स जर देणार असणार आणि अजूनही आपला जो प्रोग्राम आहे गुरुकुल मेन्स, राज्यसेवा मेन्स गुरुकुल 2025, त्यासाठी एनरोल नाही केलंय तर नक्की एनरोल करा. अजूनही जर तुम्ही कॉन्फिडंट नाही आहात तर प्रॉपर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस इथून तुम्हाला करून घेतल्या जाईल. माझा नंबर दिले त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. आणि जर तुम्ही सिलेक्टेड झालेच तर तुम्हाला 1 लाखाचं रिवॉर्ड आहे. बरोबर. यामध्ये प्रॉपर GS 1, 2, 3, 4 एसे रायटिंग, एथिक्स आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, गायडन्स फ्रॉम एक्सपिरियन्स ऑफिसर आहे. कालच सेशन झालाय. एक IPS अधिकारी मागच्या एक्झाम मध्ये जे सिलेक्ट झाले, जे GS 3 मध्ये टॉप होते अख्ख्या भारतामध्ये, GS 3 मध्ये सर्वात जास्त मार्क्स त्यांना होते, IPS बनले ते, त्यांचा सेशन कालच झालाय. IPS शुभम, मला त्यांचा ऍक्च्युअली आडनाव नाही आठवत, बट शुभम नाव आहे त्यांचं. सो कालच त्यांचा सेशन झालाय. यासोबत टॉपरचे आन्सर रायटिंग शीट सुद्धा आहे, ते तुम्हाला तिथे शेअर केलंय. त्यामुळे आपला जो अभ्यास असेल तो ऑब्व्हियस आहे की बघा की टॉपर का टॉपर बनलाय हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांचा गायडन्स, त्यांचे मॉडेल आन्सर, त्याचा सुद्धा अनालिसिस करणं आपल्याला गरजेचं आहे. ते सर्व तुम्हाला इथं मिळेल. मुद्दा क्लिअर झालाय. अजूनपर्यंत एनरोल नाही केलं असणार तर नक्की करा. आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील एक्झाम बद्दल, अभ्यास कसा करायचा, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, सायन्स रिलेटेड कोणते डाऊट्स आहेत नक्की चॅट बॉक्समध्ये टाका किंवा माझा नंबर दिलेला आहे. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.